शिक्षण सेवक हे पद रद्द होणार का? किंवा शिक्षकांना पूर्ण पगार मिळणार का? या संदर्भात कोल्हापूर कोर्टामध्ये केस चालू आहे. आता या कोर्टामधील केसेसला दोन महत्त्वाच्या कोर्टाचे निर्णय मदतीला येणार आहे. एक आहे मध्य प्रदेश सरकारच्या अगेन्स्ट झालेला निर्णय, दुसरा आहे चंदीगड सरकारच्या अगेन्स्ट झालेला निर्णय. हे दोन महत्त्वाचे निर्णय काय, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल आणि याचा उपयोग ज्याही ठिकाणी कंत्राटी पद्धतीने किंवा एखाद्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन केल्यानंतर त्याला मानधन तत्वावरती किंवा त्याला आपण म्हणतो की हा प्रोबेशन पिरियडमध्ये आहे म्हणून त्याला पगार पूर्ण देता येणार नाही, असंही कोणी असेल तर ह्या सगळ्याच उमेदवारांना हे महत्त्वाचे निर्णय असतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला मी या कोर्टाचे निर्णय दाखवतो. त्या अगोदर तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं टीईटीची बॅचेस चालू झालेल्या आहेत, टीईटी प्लस सीटीच्या बॅचेस चालू झाल्या आहेत आणि सीटीच्या टेस्ट सिरीज सुद्धा चालू झालेल्या आहेत. या सगळी बॅचेस किंवा टेस्ट सिरीज घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिली आहे, आपण जॉईन करू शकता किंवा खाली नंबरवरती कॉल करू शकता. आता एक महत्त्वाचा निर्णय मी तुमच्या समोर देतोय कोर्टाचा. तो प्रकरण 1 मी तुम्हाला सांगतोय. 28 नोव्हेंबर 2025ला म्हणजे आत्ताच 1-2 महिन्यापूर्वीचा हा निर्णय आहे. हा कोर्टमधली केस आहे. कुणाची केस आहे? इन द हाय कोर्ट ऑफ पंजाब अँड हरियाणा ॲट चंदीगड. पंजाब हरियाणामधली चंदीगडची केस आहे, हायकोर्टची केस आहे. पुरणचंद अँड वर्सेस, हा पिटिशनर वर्सेस हरियाणा अर्बन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी सरकार आहे, त्यांच्या अगेन्स्ट ही केस आहे. ह्या केसमध्ये कोर्टाने निकाल काय दिला आणि कोर्टाचं म्हणणं काय थोडक्यात बघूया. बघा, हा कोर्टाचा निकाल आहे, 28 तारखेला आलेला हा कोर्टाचा निकाल आहे. हा पुरणचंद आणि हरियाणा अर्बन डेव्हलपमेंट यांच्या अगेन्स्ट हा कोर्ट केस होता. त्यामधला केस काय होती थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हटलं तर हे पुरणचंद जे होते हे जॉईन झाले होते. बघा, हे जॉईन झाले होते बघा काय, ॲज अ अकाउंट असिस्टंट म्हणून जॉईन झाले होते. कधी 19/6/1994ला जॉईन झाले. तेव्हा त्यांना प्रोबेशन पिरियडमध्ये जॉईनिंग करण्यात आलं होतं. त्यांना फार कमी मानधनावरती इथे जॉईनिंग मिळालं होतं आणि मग यांनीच कोर्टामध्ये केस टाकली की ज्यावेळेस मी काम सुरुवात केली, माझं काम आणि इतर जे पूर्ण पगारावरती असणारे जे कर्मचारी होते त्यांचं काम सारखंच असून सुद्धा मला कमी पगार आणि त्यांना जास्त पगार होता. सो या संदर्भात ही केस त्यांनी स्टँड केली होती आणि ह्या केसच्या एंडला तुम्ही जर गेला तर हायकोर्टने काय सांगितलंय तुम्हाला 12 आणि 13 नंबरचा पॉईंट महत्त्वाचा राहील. तो तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेन करतो. बघा, हा पॉईंट आहे 12 आणि 13 नंबरचा. दिस कोर्ट ऑफ द कन्सिडर्ड ओपिनियन दॅट इज इन्क्युबेंट अपॉन द स्टेट ऑफ ॲक्टिव्हिटी uphold the dignity of labor by curbing exploitative wage practice and thereby. आता हे पूर्ण मी वाचून दाखवत नाही तुम्हाला, हे तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये घेऊ शकता आणि याला मराठीमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करतो काय आहे नेमकं. बघा, याचा अर्थ असा होतो 12 नंबरचा पॉईंट. या न्यायालयाचे असे मत आहे की शोषणकारी वेतन पद्धतींना आळा घालून कामगारांच्या प्रतिष्ठेचे सक्रियपणे समर्थन करणे आणि त्याद्वारे प्रस्तावनेने प्रतिज्ञा केलेला सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रदान करणे हे राज्याचे कर्तव्य आहे. या संदर्भात कोणतेही अपयश केवळ प्रशासकीय चूक नाही तर निष्पक्षता, प्रतिष्ठा आणि समानतेच्या मूलभूत तत्वांचे रक्षण आणि टिकवून ठेवण्याचा राज्याच्या कर्तव्याचे गंभीर उल्लंघन आहे. संविधानातील अंतर्निहित मूल्ये आणि नीतिमत्ता प्रथमदर्शनी 12 पैकी 11 कर्मचाऱ्यांच्या एका गौण वंचित वर्गाची निर्मिती करण्यास प्रतिबंधित करतात, ज्यांना समान परिस्थितीत समान कर्तव्य बजावूनही त्यांना योग्य मोबदला नाकारला जातो. म्हणूनच मनमानीपणाचा भ्रष्टपणा, सार्वजनिक रोजगाराच्या सन्मानीय क्षेत्रात घुसखोरी करू नये याची खात्री करणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून इतर नियोक्त्यांसाठी सुनिश्चित होईल आणि नागरिकांना अवाजवी छळ रोखता येईल. आता यामध्ये 13 नंबरचा पॉईंट एक्सप्लेन करताना फायनल त्यांनी सांगितलंय, वरील चर्चेनुसार या न्यायालयाचे असे मत आहे की याचिकाकर्त्याची कर्तव्य आणि पात्रता त्याच्या नियमित समकक्षांसारखीच आहे. बघा, कोणतीही भरती असू द्या, शिक्षक भरती होत असताना शिक्षण सेवक म्हणून जरी रुजू झाला तरी त्याची पात्रता जी आहे ती शिक्षक म्हणून जे पूर्ण वेतन घेतात त्यांच्या सारखीच आहे. म्हणून त्यांचे वेतन वेगळे असण्याचे कोणतेही समर्थन नाही. त्यानुसार ही याचिका मान्य करण्यात आली आहे. प्रतिवादीला या आदेशाची प्रमाणित प्रत मिळाल्यापासून 3 महिन्यांच्या आत त्याच्या नियुक्तीच्या तारखेपासून लेखा सहाय्यक पदाच्या नियमित वेतन श्रेणीची किमान रक्कम थकबाकीसह सर्व परिणामी फायदे प्रदान करण्याचे निर्देश देण्यात येत आहे.
सो कोर्टाने सांगितलं की 3 महिन्यामध्ये हा जो याचिका करताय याला झालेलं नुकसान सहित त्याचे प्रोबेशन पिरियडमध्ये जेवढं वेतन रोखण्यात आलं होतं ते सर्व गोष्टींसहित त्यांना देण्यात यावं, असा हा केसचा निर्णय. आता हे जसं इथे हा जो ज्या पदावर कार्यरत होता सेवक म्हणून, सेम पद तुम्ही शिक्षण सेवक सुद्धा कन्सिडर करू शकता. आणि ह्या पदासाठी सुद्धा आता ह्या कोर्टात जी केस चालू याचा निकाल सुद्धा, तो निकाल देण्यासाठी या निकालाची तुम्ही इथे वापर करू शकता किंवा रेफरन्स देऊ शकता. अजून एक केस होती ती पण मी तुम्हाला सांगतो बघा. शिक्षण सेवक पद रद्द करण्यासाठी अत्यंत महत्वाचा कायदेशीर निकाल. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय सरकारी पक्षाने फोल ठरवला. युक्तिवाद. सरकारने न्यायालयात असा दावा केला होता की याची बघा सरकारने काय सांगितलं ह्याच सेम केसमध्ये सरकारने सांगितलं की याचिकाकर्त्याने स्वतःच्या इच्छेने आणि अटी मान्य करून कमी वेतनावर नोकरी स्वीकारली आहे, त्यामुळे तो समान काम समान वेतन मागू शकत नाही असं सरकारने सांगितलं. सरकारने युक्तिवाद केला. यावरती कोर्टाने म्हणजे उच्च न्यायालयाने काय सांगितलं तर पहिले समान काम समान वेतन याचिकाकर्ता रिक्त पदावर पूर्ण वेळ काम करत आहे आणि त्याची कर्तव्य नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणेच आहे. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला संविधानिक हक्क. भारतीय संविधानातील कलम 14 समानता आणि कलम 39D नुसार एकाच प्रकारच्या कामासाठी कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव करणे बेकायदेशीर आहे. आणि शोषणाविरुद्ध भूमिका. कल्याणकारी राज्यामध्ये कर्मचाऱ्याला कमी वेतनावर काम करण्यास भाग पाडणे हे मानवी प्रतिष्ठेचे उल्लंघन आणि आर्थिक शोषण. बघा खूप चांगले मुद्दे त्यांनी मांडले. आणि न्यायालयाचा अंतिम निर्णय. न्यायालयाने केवळ समान वेतन लागू करण्याचेच नाही तर नियुक्तीच्या तारखेपासून सर्व थकबाकी आणि इतर सर्व लाभ 3 महिन्यांच्या आत देण्याचे आदेश दिलेले आहे. सो शिक्षण सेवक या पदासाठी हा महत्वाचा निर्णय होऊ शकतो. दुसरं एक प्रकरण 10 फेब्रुवारी 2025 ला हा निर्णय लावण्यात आला होता. मध्य प्रदेश हायकोर्टाची डिव्हिजन बेंच होती आणि यात प्रकरण असं होतं मध्य प्रदेश सरकारने 12 डिसेंबर 2019 रोजी एक आदेश काढला होता. आदेशानुसार प्रोबेशन मध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना आम्ही पहिल्या वर्षी 70%, नंतर 80%, नंतर 90% असं पगार देऊ असं त्यांनी सांगितलं होतं. याला कर्मचाऱ्यांनी हायकोर्टामध्ये आव्हान दिले होते आणि या आव्हानात निकाल कोर्टाने जो दिला तो असा होता थोडक्यात प्रोबेशन म्हणजे शिक्षा नाही, पूर्ण काम पूर्ण पगार वेतन कपात हा बेकायदेशीर आहे. 70, 80, 90% नियम अवैध सांगितला आणि भेदभावाला थारा नाही. लोकसेवा आयोग आणि इतर संस्थांमार्फत नियुक्त कर्मचाऱ्यांमध्ये वेतनाबाबत भेदभाव करणे पूर्णपणे तर्कहीन आणि अयोग्य आहे. प्रशिक्षणाच्या नावाखाली वेतन कपात करणे हे अतार्किक आणि भेदभावपूर्ण आहे असं त्यांनी इथे मत नोंदवलं. आणि मध्य प्रदेश जबलपूर उच्च न्यायालयाचा निकाल 2 महत्वाचे कायदेशीर मुद्दे स्पष्ट केले. समान काम समान वेतन या संविधानिक तत्वावर त्यांनी शिक्कामोर्तब केलं. समान कामासाठी समान वेतन दिलं गेलं पाहिजे आणि प्रोबेशन काम म्हणजे शोषण करणे असे त्यांनी ते सांगितलेलं आहे. सो 100% पगार फरकाचे आदेश सुद्धा इथे कोर्टाने दिले होते. यावरती मी पाठीमागे व्हिडिओ घेतला होता. सो महाराष्ट्र सरकारकडनं आता महाराष्ट्र सरकारच्या अगेन्स्ट जे शिक्षण सेवकांची केस कोल्हापूर हा कोर्टामध्ये चालू आहे त्यासाठी हे दोन्ही केसेस ज्याला आपण म्हणूया कायदेशीर नजीर म्हणून वापरता येऊ शकतो. आता कायदेशीर नजीर काय ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, पण लक्षात घ्या समानतेचा आर्टिकल आणि कायदेशीर संदर्भ जर लक्षात घेतले तर शिक्षण सेवक म्हणून सुद्धा हे मानधन तुटपुंज आहे. 16, 14, 18 हजार पगारावरती शिक्षक 3-3 वर्ष जर काम करणार असतील तर समान काम समान वेतन या आर्टिकलमध्ये सांगितल्याप्रमाणे समानता जे आर्टिकल आहे यामध्ये या विद्यार्थ्यांवरती किंवा उमेदवारांवरती अन्याय होताना दिसत आहे. सो कायदेशीर नजीर का महत्वाची असते मी तुम्हाला आत्ताच म्हटलो, कारण निर्णयामध्ये सुसंगतता राहते, मनमानी टाळली जाते, कायद्याचा योग्य अर्थ लावण्यास मदत होते, प्रशासन निर्णय घेताना नजरेचा आधार घेते. कुठे वापरतात बघा कायदेशीर नजीर म्हणजे काय. ए नावाच्या कोर्टाने एखादा निर्णय दिला असेल, एखादा निर्णय म्हणजे आपण 1 नंबरचा निर्णय, तर हा बी नावाच्या कोर्टामध्ये एखादी केस चालू असेल तर त्याला हा निर्णय जो आहे हा रेफरन्स म्हणून दिला जाऊ शकतो. जसं की आता तुम्हाला 2 केसेसचे रेफरन्स मी तुम्हाला दिले, एक जबलपूर म्हणजेच मध्य प्रदेश मधलं आणि एक चंदीगड म्हणजेच पंजाब हरियाणा सरकारच्या ऑपोजिटला. हे दोन्ही केसेसचे रेफरन्स ज्याला आपण नजिरा म्हणूया हे तुम्ही शिक्षक भरती संदर्भातलं जी केस चालू आहे त्यामध्ये रेफरन्सेस म्हणून वापरू शकता. सो कुठे वापरता येतात उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, शासकीय निर्णय, GR तयार करताना, शिक्षक भरती बदली पदोन्नती प्रकरणामध्ये याचा रेफरन्सेस घेतला जाऊ शकतो. ही सगळी चांगली बाब आहे. कोर्टाचे निर्णय सुद्धा खूप चांगले आहेत. त्यांनी त्यांच्या संविधानाला अधोरेखित
करून हे सगळे निर्णय दिलेले आहे. सो महत्त्वाचे मुद्दे येत्या काही दिवसांमध्ये किंवा काही दिवसांमध्ये, महिन्यामध्ये, वर्षामध्ये नक्कीच ही बाब शिक्षकांसाठी चांगली असू शकते. सो या संदर्भात पुढे काय होतं आपण नक्कीच बघूया. पण ही जी कोर्टाचे 2 निर्णय तुम्हाला मी सांगितले याबद्दल तुमचं मत काय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुमच्या माहितीतलं कुणी विद्यार्थी असेल ज्याला TET CET करायचे असेल किंवा टेस्ट द्यायचे असेल तर त्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक आणि बॅचची लिंक दिली किंवा कॉन्टॅक्ट नंबर पण दिला आहे. त्यांना कॉल करू शकता. हा आमचा हेल्पलाईन नंबर आहे किंवा डायरेक्टली ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच तुम्ही परचेस करू शकता. या कोर्टाच्या निर्णयाबद्दल आणि शिक्षक सेवक या पदाबद्दल तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.